नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हिरव्या मुगाचे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे धिरडे कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते तुम्हाला मी. 1 वाटी हिरवे मूग घेतलेत मोड आलेले, स्वच्छ धुतलेले. 1 वाटी रवा घेतलेला आहे. 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं. ह्याच्या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पण चालेल, पण चिकट असणारा तांदूळ नको. थोडीशी कोथिंबीर घेतली आणि 5-6 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतल्यात. हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. सगळं बारीक करून घ्यायचं. हे एकदम सरसरीत बॅटर करायचं. ज्वारीचं पीठ, मिरची, जिरे घालायचे थोडेसे, 2 चमचे, थोडीशी हळद आणि हे पाणी घालून आपण वाटून घेऊया. हे बारीक करून घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये काढूया. एकसारखं झालं एकदम. पाणी घालायचं. हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीनं पाहिजे, फार पातळ नाही आणि फार घट्ट नाही. तर चवीनुसार मीठ घालूया. याच्यात मीठ घातलेलं नाही आहे. हे असंच खाल्लं तरी चालतंय किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर छान लागते. आता आपण धिरडे तयार करूया. तवा तापत ठेवलेला आहे. तेल लावून घेतले. आता आपण धिरडे सोडून घेऊया. तुम्हाला किती मोठं छोटं पाहिजे त्या पद्धतीनं करा. सुकल्यानंतर आपण हे उलटून घेऊया. झाकून ठेवलेलं 2 मिनिटं. आता उलटूया. अजून थोडं खरपूस भाजायचं असेल तर अजून थोडा वेळ ठेवा. काढून घेऊया. आता भाजलेला आहे. अशा पद्धतीने मी धिरडे करून घेते. अजून एक दाखवते तुम्हाला करून. फार तेल लावायची गरज नाही. आता झाकून ठेवूया. हे दुसरं पण धिरडं आपलं तयार झालंय. हिचं जर तुम्हाला कुरकुरीत करायचं असेल, थोडंसं बॅटर पातळ करायचं, म्हणजे कुरकुरीत डोसा होतो. हे दुसरं धिरडं पण आपलं तयार झालंय. अशा पद्धतीने मी सगळे धिरडे करून घेते. हे आपले हिरव्या मुगाचे धिरडे तयार झालेले आहेत बघा. कलर मस्त आलाय. आणि ही चटणी झटपट चटणी आहे. शेंगदाण्याचं कूट, तिखट, आपलं कांदा लसणाचं तिखट, मीठ, दही, थोडीशी साखर, अशा पद्धतीची ही चटणी आहे. याचा काही व्हिडिओ केलेला नाही. अशा पद्धतीने तुम्ही हिरव्या मुगाचे धिरडे करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.